बाप रे बाप, काय मस्त झालंय चिकन। हो 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 हो, मस्त वरती एकदम छान तेल सुटलेलं आहे। वाह, वेलकम बॅक टू जयश्री चॅनल, जयश्री किचन। आणि आज आम्ही बनवत आहे चिकनची डिश। त्यासाठी आपण ऑलमोस्ट 1 किलो चिकन घेतलेलं आहे आणि त्यासाठी आपण आता पूर्ण व्यवस्थित छान धुतलेलं आहे चिकन आणि त्याला आपण हळद आणि मीठ हे टाकून एक 10 ते 12 मिनटं असं ठेवलेलं आहे। तर आपण आता स्टार्ट करूयात चिकन डिशसाठी। हो हो, मस्त एकदम ऑलमोस्ट 5 ते 6 वेळेस छान धुतलेलं आहे। धुवून त्याला एकदम मस्त हळद आणि मीठ टाकून ठेवलेलं आहे 10 ते 12 मिनटं। चला आता आपण आता स्टार्ट करूया। तर आता हे काय कांदा खोबरा मसाला घेतलेला आहे आणि अद्रकचं पेस्ट घेतलेलं आहे। तर आपण आता याला चिकनला लावू आता व्यवस्थित आणि त्याला एक 5 ते 7 मिनटं ठेवून देऊ, जेणेकरून हे जो मसाला आहे ते याच्यात पूर्ण प्रॉपर आतमध्ये पर्यंत जाईल, चिकनच्या डिशमध्ये पर्यंत। तर काय आहे ना, आता आपण चिरूया कांदा। कांदा मेन आहे आपल्या चिकन डिशसाठी। तर आपण आता व्यवस्थित छान बारीक कांदा जे आहे ते कापून घेऊ आपण आणि नंतर आता मी तुम्हाला नेक्स्ट स्टेप सांगतो की पुढे काय करायचं आहे आपल्याला। तर अशा प्रकारे आपले जे कांदे आहेत बारीक कापून झालेले आहेत आणि आता आपण स्टार्ट करूया पुढच्या प्रोसेससाठी। तर आता काय आपण आता मस्त आता टोमॅटो चिरते बारीक एकदम आणि हे जाणार आहे आपला कुकरमध्ये फोडणीसाठी। जास्त एकदम बारीक चिरायचे नाही, मीडियम साईजचे टोमॅटो जे आहेत ते आपण आता चिरतो याच्यामध्ये। बंद कर, मधलं बटन दाब। तर काय आता आपण जे आहे कुकर गरम करायला ठेवलेलं आहे आणि ऑलमोस्ट गरम झालेलं आहे। आपण टाकतोय आता 2 ते 2.5 डावं तेल, ऑलमोस्ट 4 डावं। तर आता आपण तेल जे आहे तेल मस्त एकदम छान गरम झालेलं आहे। आपण आता टाकतोय कांदा आणि तेजपान टाकतोय। सगळ्यात आधी आपण कांदा टाकतोय याच्यामध्ये। त्यानंतर आपण टाकतोय आता तेजपान। आता याला मस्त आपण छान आता फ्राय करून घेऊ थोडं आणि थोडंसं लालसर कांदा होईपर्यंत आपण याला तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेऊ। तर आपण आता जास्त ठेचलेलं लसूण जास्त टाकत नाही आहे, मोठं मोठं लसूण ठेचलेलं टाकतो याच्यामध्ये, कारण की याच्याने चव खूप छान येते एकदम। तर आता आपण जे टोमॅटो चिरले होते ना त्याचं आपण आता ग्रेव्ही करून घेऊ चिकनसाठी। याला काय आता प्रॉपर मस्त आपण एकदा याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊ। मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर याची ग्रेव्ही रेडी होईल आणि आपली चिकनसाठी ग्रेव्ही आपण या कुकरमध्ये टाकू। तर आता आपण जे टोमॅटो चिरले होते ना त्याचं आपण आता ग्रेव्ही करून घेऊ चिकनसाठी। याला काय आता प्रॉपर मस्त आपण एकदा याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊ। मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर याची ग्रेव्ही रेडी होईल आणि आपली चिकनसाठी ग्रेव्ही आपण या कुकरमध्ये टाकू। तर ग्रेव्ही मस्त आता रेडी झालेली आहे, आपण टाकलेलं आहे कुकरमध्ये। हो हो, जी ग्रेव्ही आहे छान आता शिजलेली आहे एकदम आणि आपण आता याच्यात टाकतोय आता चिकन आपण याच्यात ॲड करतोय। तर आपण आता टाकतोय मेन आपलं चिकन। हे गेलं आपलं कुकरमध्ये। वा, याला ना आपण मस्त आपण आधी काय केलं होतं, हळद आणि मीठ हे जे लावून ऑलमोस्ट एक 15 ते 20 मिनटं हे ठेवायचं, जेणेकरून ना आपलं मीठ आणि हळद याला व्यवस्थित आतमध्ये लागेल आणि छान चव येईल याच्यामध्ये। हे गेलं आपलं कुकरमध्ये चिकन। वा, तर याला आता छान जे आहे ते फ्राय करून घ्या।
जे आपण जे आतमध्ये टाकलेले कांदा, टोमॅटोची ग्रेव्ही हे सगळं व्यवस्थित मिक्स होईल याच्यामध्ये. तर आपण आता एक ते 1.5 चम्मच जे आहे आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकतो याच्यामध्ये. आणि जे साईडला जे भांडं ठेवलेलं आहे ते गरम पाणी करून आपण ते याच्या कुकरमध्ये टाकणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण टाकतोय कांदा खोबऱ्याचं पेस्ट. आपण आता ऑलमोस्ट 1 चम्मच टाकतोय आपण, 1 ते 1.5 चम्मच. वा. त्याच्यानंतर आपण टाकतोय आता काश्मीरी लाल मिर्च, एकदम तिखट. ऑलमोस्ट 4 चम्मच आम्ही टाकतोय. ओ हो. हळद अर्धा ते पाऊण चम्मच. आता टाकतोय आपण काळा मसाला 2 ते 2.5 चम्मच. पहा, हा मस्त एकदम छान वरती तेल सुटणार आहे आणि आपण चिकनचा स्वाद घेणार आहे, चिकन डिशचा. आता काय करू, सगळं मस्त आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आपली चिकनची डिश जी आहे ऑलमोस्ट 15 ते 20 मिनटात रेडी होईल. मस्त फ्राय करून घ्या. आणि ते जे पाणी आहे ते गरम झालेलं आहे. आपण याच्यात टाकू आता पाणी. हे पहा, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मस्त तेल सुटणार आहे. हे पहा, काय मस्त छान, मस्त वरती सुक्क चिकन आणि वरतून थोडं जास्त तेल. ओ हो हो हो, वा. आपण आता याच्यात टाकतोय कोमट पाणी. थोडंसं आपण काय आहे ना, रस्सा करतोय त्यासाठी कोमट पाणी टाकलेलं आहे. आणि जेणेकरून पाणी टाकल्यानंतर थोडंसं जास्त अजून शिजेलही व्यवस्थित चिकन, त्यासाठी. आता काय आहे की आपण आता कुकरचं झाकण लावू आणि ऑलमोस्ट 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत याला शिजू देऊ. आणि त्याच्यानंतर आपलं जे आहे चिकन रेडी होणार आहे. हे गेलं आपलं झाकण. तर आता आपण कुकर ओपन करतोय. ऑलमोस्ट चिकन जे झालेलं आहे. आणि आता बाप रे बाप, काय मस्त झालंय चिकन. हो 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 हो, मस्त वरती एकदम छान तेल सुटलेलं आहे. वाह. हे पहा, जवळून अजून दाखवतो तुम्हाला मी. मस्त एकदम छान, एकदम